नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज तुम्हाला मी एका दुधीपासून रेसिपी दाखवणार आहे। इकडे मी दुधी घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। तर इकडे आपल्याला जितकं दुधी पाहिजे तितकं कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे ही खोबऱ्या किसायची जी किसणी असते त्याच्याने आपल्याला किसायचं आहे आणि दुधीचं वरचं पॉइंट जे असतं ते काढून टाकायचं आहे आणि दुधी आपल्याला सालीसकट किसून घ्यायचं आहे। इकडे आपला दुधी किसून झालेला आहे। इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे। इथे आपल्याला प्रोसिजर थोडी फास्ट करायची आहे कारण दुधी काळा पडत जातो। याच्यामध्ये आपण सोललेला लसूण टाकायचा आहे, अद्रक टाकायचं आहे आपल्याला आणि इथे मिरच्या टाकायच्या आहेत तोडून आणि कोथिंबीर टाकून हे मिक्सरला आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। याची पाणी नाही टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। तर आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला एका मोठ्या परात घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ही सर्व प्युरी टाकायची आहे। इकडे आपण जो गव्हाचं पीठ ठेवलं होतं ते टाकायचं आहे। शक्यतो आपल्याला थोडं थोडं वापरायचं आहे, नंतर आपण वापरूया। इकडे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे, हे सुद्धा आपल्याला किसणीवर किसून टाकायचं आहे। इकडे मी बारीक रवा घेतलाय आणि हा 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि इकडे मी 1 चमचा ओवा घेतलाय, हे सुद्धा आपल्याला क्रश करून टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता चवीपुरता मीठ टाकायचं आहे। याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकूया, लाल मिरची पावडर टाकायची याच्यामध्ये 1 चमचा आणि आता हे आपल्याला सर्व या प्युरीजमध्ये आधी मळून घ्यायचं आहे। पाण्याचा इथे वापर नाही करायचा आपल्याला। इकडे आपण दुधीचे पराठे करत आहोत। शक्यतो होऊ शकतं तर जितका ह्या प्युरीमध्ये पीठ मळून घेता येईल तितकं मळून घ्यायचं आहे। जर गरज वाटली तरच पाण्याचा वापर करायचा आहे। आता हे थोडंसं मला पातळ वाटतंय तर याच्यामध्ये आता मी थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करत आहे। इकडे आपलं पीठ मळून झालं आहे। याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून आपल्याला छानपैकी मळून घेऊया। जास्त पातळ नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही, मीडियम आपण चपातीला पीठ मळतो तसंच मळायचं आहे। आता इथे आपण 10 मिनिटांसाठी ह्याला रेस्ट करूया। 10 मिनिटं झाली आहेत आपली आणि आपलं पीठ छानपैकी मुरलेलं आहे। तर आता आपण याचे पराठे करायला घेऊया। इकडे मी एक हुंडा घेतलेला आहे, सुकं पीठ आणि आता आपल्याला छानपैकी हा पराठा लाटून घ्यायचा आहे।
इथे आपल्याला पराठे जास्त जाडसर नाही, एकदम पातळ पण नाही, असं मीडियमचं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघता इथे मी लाटलं आहे. तर आता मी दुसरा पराठा पण माझा लाटून घेते. हे एकत्र 2 असे 3 लाटून घेऊन तुम्ही शेकू शकता. तसं मी आता हे दुसरा पराठा लाटायला घेतला आहे. इकडे माझा दुसरा पराठा पण लाटून झालेला आहे. तर मी एकीकडे तवा पण गरम करायला ठेवला होता आणि तव्यामध्ये आता मी शेकून घेत आहे. हे पराठे इथे मी शेकवायला घेतले. दुधीचे पराठे खूप छान चवीला लागतात आणि पौष्टिक पण असतात. लहान मुलं फारसं दुधी खायला मागत नाही भाजी वगैरे, तर मी अशा प्रकारे ते करून घालते त्यांना, माझ्या मुलांना, आणि ते आवडीने खातात ते असे पराठे. कारण याच्यामध्ये बटाट्याचा फ्लेवर असल्यामुळे बटाटा एकदम क्रिस्पी वगैरे छान होतो. इकडे आता माझा पराठा शेकून झालेला आहे. तर याला तेल, तूप किंवा बटर पण तुम्ही लावू शकता. इकडे मी तेल लावलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही पराठा किती छान दिसतोय असं. आता हे दुसरा पराठा पण मी शेकवून घेते. मग तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आहेत माझे दुधीचे पराठे, जे मी दह्याबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.